पाकिस्तानात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बसवले म्हणून त्याला विरोध झाला. नाही, चुकलं माझं. पाकिस्तानात नाही, हिंदुस्थानात, महाराष्ट्रात सोलापुरातल्या अंजन गावात छत्रपतींचं स्मारक उभारलं म्हणून विरोध झाला. का तर मंदिराच्या बाहेर त्या ठिकाणी स्मारक आहे छत्रपतींचं. अरे इतकी दुर्दैवी गोष्ट आहे, इतकी वाईट गोष्ट आहे, अंतःकरणाला दुःख देणारी. छत्रपतींकडे आम्ही कधी जातीच्या फक्त त्या ठिकाणी चौकटीत न पाहता आम्ही हिंदुत्वाचे निर्माते म्हणून छत्रपतींकडे पाहतो. आणि तेव्हा आम्हाला अतिशय वाईट वाटतं का जिथं पहिले असं ऐकायला मिळायचं का मस्जिदच्या बाहेर छत्रपतींचं स्मारक बसवलं म्हणून विरोध झाला, आता मंदिराच्या बाहेर छत्रपतींचं स्मारक बसवलं म्हणून विरोध होतोय. आणि ते पण आम्ही हिंदुत्वाचं कार्य करतो, छत्रपतींचं कार्य करतो. हिंदुत्वादी सरकार असताना हे घडतंय, याच्यापेक्षा वाईट काय असलं पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रात त्या टिपू सुलतानचे फोटो चालते मोठ्याले, टिपू सुलतान चालतो पण महाराष्ट्रात छत्रपती नको, छत्रपतींचं स्मारक नको, ही मानसिकता अतिशय वाईट ह्या गोष्टी आहेत. अरे त्या देवळाच्या बाहेर उभा ना, त्या देवळातल्या देवाला, त्या खेळोबा भगवंताला विचारलं तर खेळोबा भगवंत राया हे तर छत्रपतींचं स्मारक चालन का, ते खेळोबा राया म्हणतील अरे बाबा हो, याच देवतेनी तुमची देवता शाबूत ठेवली, याच देवतेमुळे आज आम्ही आमचे मंदिर शाबूत राहिले. मंदिर वाचवणाऱ्या राजाचं तिथं स्मारक नको तर मग कोणाचं मंदिर पाडणाऱ्याचं का, औरंगचं स्मारक उभारायचं का तिथं. अतिशय दुःखद अशी घटना आहे, अतिशय दुःखद त्या ठिकाणी हा विषय आहे. आणि विरोध करणारा कुठला एक समाज नाही, फक्त त्या ठिकाणी एक नेता, जातीवादी नेता, त्याची काहीतरी त्याला सपोर्ट करणारी मोजकी मंडळी, पूर्ण समाजाला दोष देण्यात अर्थ नाही. आणि त्या जातीवादी नेत्याला हे समजत नाही का अरे बाबा तुझी चिंगळी सुद्धा या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे राहिली रे बाबा, नीट एकदा शांतचित्ताने विचार कर. असं विष नका पसरू महाराष्ट्रात. भगव्याचा महाराज